नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा माझ्या शेतकरी मित्रांसाठी आहे. जे कोणी शेतामध्ये बोरवेल मारायचा प्लॅन करत असेल किंवा विहीर खोदायचा प्लॅन करत असतील, तर त्यांनी त्यांचा पानाडी जो आहे तो बोलवण्यापेक्षा आपल्या शास्त्रीय पद्धतीनं जमिनीचा सर्वे करणं गरजेचं आहे. आणि अंधश्रद्धांना किंवा फसवणुकीला बळी पडू नका मित्रांनो. ही सर्रास फसवणूक चालत आलेली आहे. आता या फसवणुकीचा उगम कुठून झाला, की हे जे पानाडी आहेत, की जे असं हातात नारळ घेऊन फिरतात आणि सांगतात की नारळ कलतो, हातानंच हलवतात किंवा हातात काडी घेतात एल शेपच्या, त्यांच्या हातात आपल्या कॉपरच्या तारा असतात, काड्या असतात एल शेपच्या वरती, आणि त्या फिरल्या की म्हणतात इथं पाणी आहे. किंवा अजून काही काही ठिकाणी वाय शेपच्या काड्या वापरतात, कडुनिंबाच्या किंवा पेरूच्या वगैरे काड्या वापरून. असं अनेक प्रकारच्या पद्धती आहेत किंवा नारळावर बसतात आणि म्हणतात नारळ फिरतोय. अशा जवळपास मला वाटते 10, 20, 25, 30 असतील भारतात पद्धती, की ज्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हे खूप मोठी प्रमाणात फसवणूक होते सामान्य आपल्या शेतकरी नागरिकांची किंवा शेतकरी बंधूंची. तर ही फसवणूक कुठंतरी थांबली पाहिजे. ह्याचा उगम जो झाला आहे तो 6व्या शतकात वराह मिहिर नावाचे एक शास्त्रज्ञ होते. भूगर्भशास्त्रज्ञ, म्हणजे जमिनीतील ज्या खडक आहेत त्यांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्या काळात तंत्रज्ञान नव्हतं, विज्ञान नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पुस्तकात जे आहे ते शास्त्रीय पद्धतीनं लिहिलं, की एखाद्या ठिकाणी वडाचं झाड असेल, औदुंबराचं किंवा दुसरं अजून कडुनिंबाचं किंवा याचं पिंपळाचं, वडाचं, दुसरं असे झाडं ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोठे होतात, तर अशा ठिकाणी त्यांची मुळं खोल जातात. कशामुळे जातात, तर त्याच्यावर त्यांनी लिहून ठेवलं की असे झाडं असतील त्या ठिकाणी तिथला जो खडक आहे तो मऊ आहे, तिथल्या खडकाला भेगा असू शकतात, त्यामुळे तिथं पाण्याचा साठा असण्याचे प्रमाण जास्त आहे. तर हे त्या पुस्तकांमध्ये लिहिलं आहे, की एकाच ठिकाणी समजा पिंपळाचं वडाचं झाड आलेलं आहे, तर त्या ठिकाणी आजूबाजूला पाण्याचा साठा असण्याचे चान्सेस आहेत. किंवा जमिनीचा कलर कोणता आहे, वास कोणता आहे, किंवा एखाद्या ठिकाणी मुंगीचं वारूळ असेल तर याचा अर्थ तिथं खाली खूप खोल खाली ओलावा असेल कुठंतरी, त्याचा ओलावा वरतीपर्यंत येऊन त्यांना तो प्राणी त्या ठिकाणी आश्रयासाठी जात असतील. तर असा काही अभ्यास करून, एक जनरल अभ्यास करून त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्यांचं एक संहिता लिहिली. ती संहिता ठीक होती त्यावेळेसच्या मानानं, त्यांनी खूप मोठं काम केलं, त्यांनी लिहिलं होतं. पण आज आपण 21व्या शतकात त्याच्यानंतर 1500 वर्ष होऊन देखील आपण असं काहीतरी बघत असेल, की ह्या ठिकाणी हे झाड आहे याचा अर्थ खाली पाणी असेल. त्यावेळेस 20-25 फुटावर पाण्याचे झरे लागायचे. आज लागू शकतात का? नाही लागू शकत. कारण आज आपण पाण्याची भूजल पातळी जी आहे जमिनीतली ती एवढ्या खाली नेऊन ठेवली. प्रत्येकानं बोर मारले, प्रत्येकानं काहीतरी आपल्या विहिरी मारलेत आणि पाण्याची पातळी खूप खालच्या थराला नेऊन ठेवलेली आहे. तर आज आपल्याला 20 फुटावर किंवा 25 फुटावर आपल्याला पाण्याचे झरे लागणं पॉसिबल नाही आहे. आज हे शक्य नाही आहे, की 20 फूट किंवा 25 फूट या कमी एवढ्या पातळीवर आपल्याला पाण्याचे झरे मिळतील, की झाडं बघून आपण सांगू शकेल, की या ठिकाणी पाणी आहे. कारण भूजल पातळीच आपण एवढ्या खाली नेलेली आहे 1500 वर्षानंतर. तर ही पण पद्धत ॲक्युरेसी एकदम कमी आहे. मी म्हणत नाही की झिरो आहे, ॲक्युरेसी खूप कमी आहे. आणि जे पानाडी आहेत, की जे नारळ फिरून किंवा जे असंच फिरून किंवा एखाद्या नारळावर बसून गोल गोल फिरतात आणि म्हणतात, की या ठिकाणी पाणी आहे, किंवा असे रॉड घेऊन फिरतात, इकडं डायरेक्शन तिकडं डायरेक्शन असे काहीतरी दाखवतात, किंवा एखादी काडी घेऊन फिरतात किंवा अजून काहीतरी घेऊन फिरतात आणि सांगतात, जे अंदाजे सांगतात त्यांच्यावर तर भरोसा ठेवायच्या लायकीचे नाही आहेत मित्रांनो हे. दुसरी गोष्ट, की जे झाडं बघून, ज्या ठिकाणी झाडं आहेत मोठे मोठे त्या ठिकाणी पाण्याचा साठा सांगतात, त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याचं जे चान्सेस आहेत ते आहेत पण खूप कमी आहेत मित्रांनो. त्याच्यावर आपण पूर्णपणे वैज्ञानिकदृष्ट्या भरोसा ठेवू शकत नाही. त्याच्या पुढं जे येतं ते, की आपल्या अजून 5 पद्धती आहेत, की ज्यामध्ये 5 शास्त्रीय पद्धतीने आपण पाण्यातील आपल्या जो जमिनीतील खडक आहे त्याचा एकसंध आहे का, जमिनीत भेगा आहे, त्या भेगांमध्ये पाणी वगैरे आहे का, हे चेक करू शकतो. तर ह्या 5 पद्धतीपैकी 3 पद्धती आहेत ह्या खूप महाग आहेत, की त्या कोण वापरतं, की मेट्रोचा एखादा बोगदा काढायचा आहे, रेल्वेचा बोगदा काढायचा आहे, किंवा एखादं धरण बनवायचं आहे आपल्या सरकारला, त्या ठिकाणी पाया काढायचा आहे, किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला जमिनीत चेक करायचं आहे, की पाईपलाईन कुठं कुठं आहे. ह्या सगळ्या खूप महागड्या गोष्टींसाठी हे महागडे मशीन वापरतात, ते शेतकऱ्यांसाठी बनलेले नाहीत. तर 2 मशीन आहेत, की जे शेतकऱ्यांसाठी सुटेबल आहेत. त्यातले एक मशीन जे आहे त्याची ॲक्युरेसी थोडी 2 मशीन आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त ॲक्युरेसीवालं कोणतं आहे, इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी जे सर्वे केला जातो जमिनीचा, ती पद्धत. त्यामध्ये काय केलं जातं, जमिनीमध्ये एक कॉपरचे किंवा कुठल्यातरी धातूचे प्रोब रोवले जातात आणि त्यामध्ये ते मशीनला जोडलं जातं किंवा लॅपटॉपला जोडलं जातं आणि त्याच्यामध्ये करंट सोडला जातो. एक मायनर करंट असतो, तो एकदम हेवी नाही. तो करंट सोडून त्या जमिनीची रेजिस्टिव्हिटी चेक केली जाते, म्हणजे त्याचा प्रतिरोध किती रोध येतो त्याला. तर ही रेजिस्टिव्हिटी ज्या ठिकाणी कमी असेल त्या ठिकाणी याचा अर्थ काय, खडक तिथं भेगा पडलेल्या आहेत किंवा त्या भेगांमध्ये पाणी आहे, पाण्यामुळे रेजिस्टन्स कमी होतो आणि तिथं करंट जास्त. ते त्यामध्ये त्याच्यानुसार एक मॅप तयार होतो आणि किती फुटावर आपल्याला पाणी लागू शकतं, किती इंच पाणी लागू शकतं, ह्याचा एक भेगांवरून, त्या जमिनीच्या भेगांवरून पडलेल्या किंवा खडकाच्या एखाद्या एकसंधपणा नसेल, त्याचं समजा ठिसूळ असेल तर त्याच्यावरून त्या ठिकाणी सांगितलं जातं की पाणी असू शकतं.
तर ही पद्धत 80-90% ॲक्युरेट मानली जाते इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी सर्वेमध्ये. दुसरी पद्धत आहे, आपल्या जी अर्थ आहे किंवा जमीन आहे, अर्थमध्ये स्वतःची इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. एन पोल एस पोल तयार झालेला असेल, तुम्ही अभ्यासात शिकलेले आहे. तर ह्यामध्ये काय होतं की त्याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती एक मशीन राहतं, त्याचा अँटेना ती सेन्स करतो. ती मशीन सेन्स करतो आणि ओळखतो की जर ते एखादे समजा जमीन खूप कडक असेल, तर एकसंध असेल, एकदम कठीण कडक आहे, तर त्याच्यातून ती मॅग्नेटिक फील्ड समान डिस्ट्रीब्यूट होते. आणि जर त्या ठिकाणी भेगा वगैरे असतील किंवा तिथं समजा खडक ठिसूळ आहे किंवा पाण्याचं तिथं काही असेल प्रमाण, तर त्या ठिकाणीची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती डिस्टर्ब होते, थोडी नॉर्मलपेक्षा वेगळी राहते. तर त्या ठिकाणी ते मशीन काय सेन्स करते की जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे जमिनीची आपल्या, त्या जमिनीतून बाहेर पडणारी ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सेन्स करून सांगतं की कुठं ठिसूळ आहे, कुठं तुम्ही बोरवेल मारला पाहिजे किंवा कुठल्या ठिकाणी तुम्ही पाण्याचे चान्सेस असल्यामुळे विहीर मानली पाहिजे. तर ह्या दोन्ही पद्धतीमध्ये जी दुसरी पद्धत आता मी सांगितली की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सेन्स करणारी, जर तुमच्या जमिनीवरून एखादी हाय टेन्शन म्हणजे एखादी हाय व्होल्टेजची वायर गेली असेल MSCBची, किंवा दुसरी गोष्ट आहे तुमच्या जमिनीतून एखादी समजा लोखंडाची पाईपलाईन गेलेली असेल कुठली, किंवा तिसरी गोष्ट काय सांगली एखाद्या मोबाईलचं टॉवर बाजूला असेल, तर ही जी बाहेर पडणारी मॅग्नेटिक फील्ड आहे हे डिस्टर्ब होते. तर त्यामुळे त्याची ॲक्युरसी कमी येणार कशापेक्षा जी पहिली पद्धत सांगितली इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी सर्वेची. तर इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी सर्वेची ॲक्युरसी ही जास्त राहते 80-90%. ही दुसरी पद्धत आहे, यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड येते जमिनीतून ती वीक असल्यामुळे त्याची ॲक्युरसी थोडी कमी आहे. आणि अजून जर तुमच्या बाजूला एखादा मोबाईल टॉवर किंवा तुमच्या बाजूला एखादी इलेक्ट्रिसिटीची वाहन करणारी तारा असतील किंवा अजून खाली समजा पाईपलाईन असेल लोखंडाची, तर अजून त्याची हे कमी येईल. तर अंधश्रद्धांना बळी पडू नका मित्रांनो, झाडांवर भरोसा ठेवून विहीर किंवा बोरवेल मारू नका. ह्या दोन ज्या पद्धती आहेत ह्यांचा अवलंब करा. जेवढे जास्त तुम्ही ह्या पद्धती वापराल तेवढे ह्या पद्धती जनजागृती करून आपण ह्या पद्धती स्वस्त होतील मित्रांनो. आणि आजच्या घडीला समजा काही 7,000, 5,000, 3,000 हा रेट आहे, हा खाली येईल. जर सगळ्यांनीच या मार्गाचा अवलंब केला तर ह्या पद्धती देखील आपल्याला स्वस्तात अवेलेबल होतील. तर सर्वांना माझी विनंती आहे की कोणत्याही अंधश्रद्धांना किंवा फसवणुकीला बळी न पडता शास्त्रीय पद्धतीनं आयुष्यात पुढे जा. धन्यवाद.